हाय हॅलो मंडळी. तर एक नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येतो आहे आणि या चित्रपटामधून आपल्या सगळ्यांच्या परिचित असणारे, सगळ्यांना ओळखीचे असणारे, आपण ज्यांना इंस्टाग्रामवरती बघतो असे काही कंटेंट क्रिएटर्स आपल्या भेटीला येणार आहेत. तुम्हाला कळलंच असेल की मी नेमका कोणत्या चित्रपटाविषयी बोलते आहे. तर तो चित्रपट आहे हॉरर कॉमेडी भूतम भयम चित्रपट आणि त्याची संपूर्ण टीम आज आपल्यासोबत गप्पा मारायला आलेली आहे. तर सगळ्यांना हाय हॅलो. तुम्ही सगळेजणं म्हणजे आम्ही तुम्हाला सगळ्यांना पाहतोच आहोत इन्स्टाच्या माध्यमातून, तुमचे रील्स वगैरे पाहत असतो. आता ह्या चित्रपटाविषयी सांगत असताना तुम्ही नेमका काय सांगाल की ॲज अ कंटेंट क्रिएटर म्हणून 1.5 मिनटाचं तुम्ही रील करत असता, 1 मिनटाचं रील करत असता आणि आता 70 mm पडद्यावरती तुम्ही दिसणार आहात. कसा होता हा अनुभव आणि काय सांगाल याविषयी? सो आता जसं तू सुरुवातीला बोलली की आता इथे कॉन्टेंट क्रिएटर आलेत, आता आम्हाला ते ऐकून कंटाळा आला म्हणून आम्ही बोलतो की आता ॲक्टर आलेत. कारण आता फायनली फिल्म आमची रिलीज होते आणि आम्हाला खूप छान वाटतं. स्वप्न होतं माझं तर होतंच, पण जेव्हा आम्ही मित्र म्हणून एकत्र भेटलो तेव्हा आम्हाला कळलं की सगळ्यांचंच हे स्वप्न आहे. म्हणजे सगळ्यांचं असतंच ऑफकोर्स, ज्याला ॲक्टिंग क्षेत्रात काहीतरी करायचं असतं त्याला एकदा तरी स्वतःला मोठ्या पडद्यावर बघायचं असतं आणि ते फायनली आमचं पूर्ण होतं आहे. आणि एकट्याचं नाही, एकत्र ॲज अ मित्र आम्ही फिल्ममध्ये दिसणार आहे. भूतम भयम हा चित्रपट रामचंद्र गावकर हे डिरेक्टर आणि लेखक आहेत त्याचे, आणि त्यांच्या डोक्यात ही संकल्पना आली आणि त्यांनी बोलून घेतलं आम्हाला. ते आम्हाला फॉलो करायचे, ते आमचा कॉन्टेंट बघायचे आणि त्यांनी आमचे छोटं ऑडिशन घेतलं आणि आम्हाला जे रोल्स दिलेत ते आमच्या कॅरेक्टर म्हणजे आमच्या खऱ्या जीवनात आम्ही जसे आहोत त्याच्या एकदम ऑपोजिट. म्हणजे मी मालवणी बिलकुल नाही आहे, तर त्यांनी मला मालवणी शिकायला कोकणात पाठवलं. तो एक कॅरेक्टर दिला एक ह्याचा जो कॅरेक्टर आहे जो दारू पित असतो, तर ते हे बिलकुल नाही आहे. हा घरी देवपूजा करत असतो. बोलायचं आहे बोला नाही. अच्छा ओके. नाही दारुडा नाही आहे, आपण असं म्हणूया. अट्टल दारू नाही पित असं बोलूया. सो प्रत्येकाचे असे वेगवेगळे कॅरेक्टर आहे. नीचा एक वेगळा कॅरेक्टर आहे. छाया कदम आहे त्यात. त्यांनी तर त्यांचा जो लुक आहे तो बघूनच लोकांना खूपच मजा येते आणि आम्ही पण त्यांच्यावर जेव्हा ॲक्टिंग करत होतो त्यांच्यावर ॲक्टिंग करणं एक वेगळं, पण त्या लुकसोबत त्यांना बघणं आणि ॲक्टिंग करणं ते एक वेगळा एक्सपिरियन्स होता. पुष्कराज चिरपुटकर आहे, मनमीत पेम आहे. सो ही सगळी जेव्हा मंडळी एकत्र जमली आणि ते जुगलबंदी जमली आहे ती खूप छान ट्रान्सलेट झालेली आहे ऑन स्क्रीन आणि ती लोकांना बघायला खूप जास्त आवडेल. आत्ता मी जसं सॉरी म्हणजे तुम्हाला असं कंटेंट क्रिएटर या नावाखाली हा प्रश्न विचारला. आता अभिनेता म्हणून तुम्ही ओळख मिळवत आहे. अभिनेता आणि कंटेंट क्रिएटर यात तुम्हाला काय फरक वाटतो? कुणी उत्तर देऊ शकतो? म्हणजे तर अभिनेता आणि कॉन्टेंट क्रिएटर यातला फरक एवढाच आहे की कॉन्टेंट क्रिएटर जो आहे त्याला स्वतःचा व्हिडिओ लिहिता आला पाहिजे, डिरेक्ट करता आला पाहिजे, तो शूट कसा करावा, त्याचे अँगल्स कसे लागावे, त्या जो काही कॉन्सेप्ट असेल त्याचा स्क्रीन प्ले काय असावा त्याला स्वतःला माहीत असावा आणि मग तो शूट झाल्यानंतर तो एडिट करता आला पाहिजे, त्याचं म्युझिक करता आलं पाहिजे, बॅकग्राऊंड स्कोअर जे काही आहे, आणि पोस्ट करण्याच्या टायमिंगपासून कॅप्शन लिहिण्याचं जे एक वेगळा टास्क आहे तो एक करताना हे सगळं ज्याला आलं ना तो आहे कॉन्टेंट क्रिएटर. आणि ॲक्टर हा आहे की ज्याला बरं रिॲक्ट करता आलं पाहिजे आणि छान डायलॉग्स बोलता आले पाहिजेत. स्वतःच्या म्हणजे बोलतात जे काही प्रोसेस आहे त्यानुसार एक पुढे जाता आलं पाहिजे आणि अभिनय करता आला पाहिजे. फक्त हे बाकीचे जे भाग मी कॉन्टेंट क्रिएशनमध्ये सांगितले त्यासाठी एक मोठी टीम आहे आणि ॲक्टरने त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे. म्हणजे कारण ती पडद्यामागची जी टीम आहे ॲक्टर त्यांना रिप्रेझेंट करत असतो आणि आमच्यासाठी हा प्रवास जो कॉन्टेंट क्रिएशन टू ॲक्टर आहे तो डिफिकल्ट तेवढा नव्हता, पण होता पण. कारण खूप प्रत्येकजण इथे एक 10 वर्ष आत्ता ह्या फील्डमध्ये काम करत आहे, तर कॅमेराची सवय होती. फक्त एवढंच की याची आम्हाला या फिल्ममध्ये मदत खूप झाली बिकॉज ऑफ राम सर. त्यांनी आमचं एक 25 दिवसांचं वर्कशॉप घेतलेलं प्रत्येकाचं. सो त्यात कॅरेक्टरमध्ये जायला खूप हेल्प झाली, कारण शूटिंगच्या आधीच 25 दिवस एकत्र एकमेकांवर ऑलरेडी आम्ही मित्र आहोत
पण मनमीत आणि पुष्कराज तेवढे जवळचे मित्र नव्हते, पण ते आता झाले आहेत बिकॉज ऑफ त्या 25 दिवसांच्या वर्कशॉपमुळे. आणि मग जेव्हा आम्ही ऑन फ्लोअर शूटला गेलो तेव्हा एक वेगळीच केमिस्ट्री तयार झालेली होती ऑलरेडी, आणि ती होपफुली स्क्रीनवर पण तुम्हाला दिसेल. तुम्हाला कोणती आव्हानं आली ही भूमिका साकारत असताना? म्हणजे आता ह्यांनी सांगितलं की मी जसा नाही आहे तसं मला कॅरेक्टर मिळालं होतं, तसं तुमच्या बाबतीत काही झालं आहे? हो, कारण की मी जेव्हा फर्स्ट टाईम मीटिंगला गेलो तेव्हा मला सांगितलं गेलं की मी तन्मय आपटेचं कॅरेक्टर प्ले करतो आहे, जो पुण्याचा आहे, चांगला शिकलेला आहे आणि चांगला नोकरीला आहे, थोडेफार पैसे कमवतो. आणि तसं माझं बिलकुलच नव्हतं. म्हणजे मी जसं सोशल मीडियावर तू खूप जास्त हे असतो, फनी असतो, म्हणजे ओव्हर ॲक्टिंग बोलतात ना, की ओव्हर करणं, कारण की खूप कमी मिनटामध्ये ते एक्झिक्यूट करायचं असतं. सो तो पॅटर्न आहे तो कॉन्टेंट क्रिएशनचा, ते वेगळं आहे. पण हे मला असं कॅरेक्टर मिळणं एकदम सटल, सो सगळ्यांना समजवणारा, तो एक त्याचे गुरुबाबा आहेत, त्या गुरुबाबांचंच ऐकतो तो आणि त्यांच्याशिवाय त्याची काय पायरी हलत नाही, असं सगळं त्याच्या लाईफमध्ये. तो ट्रॅव्हल करतो वसई विरार, म्हणजे तो काय लेवलला घरी येतो फ्रस्ट्रेशनने, आणि हा तो बेरोजगारांसोबत राहतो आहे. म्हणजे त्याची ती मजबुरी आहे मुळात, आणि मैत्री पण तेवढीच आहे सगळ्यांसोबत. सो ते कॅरेक्टर ॲक्च्युली जसं आम्ही वर्कशॉप केला तेव्हा मला स्वतःला जाणवायला लागलं की सरांनी बऱ्याच गोष्टी केल्या होत्या आमच्यासोबत, की अरे तू हे फोटोग्राफ्स आहेत ना, हे घरी ने आणि हे तुझ्या समोर पाहिजेत, तू विचार कर ह्याचा वापर तू कसा करशील, तन्मय आपटे ह्याचा यूज कसा करेल. सो त्या प्रोसेसमध्ये जात असताना कधी मी तन्मय आपटे मला सापडला कळालंच नाही. सो मला असं भीती होती की यार मी हे बरोबर करेन का, कारण की असं कॅरेक्टर मी कधी प्ले केलेलं नाही आहे, कारण की मला सगळे कॉमेडीमध्येच ओळखतात, म्हणजे रील्सवरती, सोशल मीडियावरती. पण आता जे केलं आहे ते खूप वेगळं असणार आहे, इव्हन सगळ्यांचंच. म्हणजे जसे आम्ही रील्सवरती काम करतो त्याचा पॅटर्न वेगळा आहे, ह्याचा फिल्मचा पॅटर्न वेगळा आहे ऑफकोर्स. सो तो कळायला जो वर्कशॉपमध्ये हेल्प झाली आम्हाला, आणि त्या प्रोसेसमध्ये खूप काही शिकायला मिळालं की ओके स्क्रीनवरती, अच्छा कॅमेरावरती अशी ॲक्टिंग, ओके एवढं सटल करावं लागतं, अशा गोष्टी डायलॉग किंवा मला मनमीत पेमने, पुष्कराजने खूप हेल्प केली की अरे तू असं घेऊन बघ, तसं घेऊन बघ, म्हणजे प्रत्येकाने एकमेकांना हेल्प केली. सो असं थोडंसं भीती होती, पण डिफिकल्ट असं काय वाटलं नाही, पण मजा आली. म्हणजे ते एक वेगळं काहीतरी करायला मिळालं मला फिल्ममध्ये, आणि आता ते फिल्ममध्ये तुम्हाला पण बघायला मिळणार आहे तन्मय आपटे काय करतोय ते. तुझी पण भूमिका आणि तुला काय आव्हान होतं ते सुद्धा. नेक्स्ट प्रश्न घेऊ. म्हणजे तुम्ही आधी कधी नाटकात वगैरे काम केलं आहे का, कधी ह्याचा अनुभव घेतला आहे का, की थेट पहिलाच सिनेमा हा असं मिळाला आहे? सो पर्सनली मी थिएटर नाही केले कधी, कारण की मी माझी जर्नी कॉन्टेंट क्रिएशनपासून चालू केली आहे. मी व्हिडिओज बनवायला चालू केले आणि त्याच्यानंतर मला ॲक्टिंगमध्ये इंटरेस्ट आला आणि मी थोडे गोष्टी शिकायला लागलो. रायटिंग बोला, एडिटिंग बोला, ॲक्टिंग बोला, ते हळूहळू शिकलो आहे मी. बेसिकली एका कमरेत लाईक 4 दीवारों में बोलतात ना, बंद होके व्हिडिओ बनाना, तसं मी चालू केलेलं. पण जेव्हा मी विचार केला की मी आता थिएटर पण करतो, कारण की मला ॲक्टिंगमध्ये खूप इंटरेस्ट यायला लागला, मी ऑडिशन्स द्यायला लागलो, मी प्रोफाईल्स पाठवायचो, माझे पोर्टफोलिओ जे पण आहे ते सगळं पाठवायचो. बट एक्सपिरियन्स बिलकुल नव्हता मला, ऑब्व्हियसली काम केलंच नव्हतं. बट जेव्हा मी विचार केला मी थिएटर करू तेव्हाच लॉकडाऊन लागला, आणि मग कॉन्टेंट क्रिएशन ह्या फील्डमध्ये खूप ग्रोथ झाली, म्हणजे हळूहळू आमच्या सगळ्यांचीच ॲक्च्युली. तर मग त्याच्यानंतर थिएटर माझं राहूनच गेलं. मी कॉन्टेंट क्रिएशनमध्येच खूप पुढे करत राहिलो, म्हणजे त्याच्यातच सगळे एफर्ट्स टाकले मी. पण त्या प्रोसेसमध्ये जेवढं पण मला ॲक्टिंग येते, जेवढी मी शिकलो आहे, जे पण मला येतं ते मी त्या प्रोसेसमध्येच शिकलो आहे. मी 1-2 वर्कशॉप्स केलेत ॲक्टिंगचे, पण मी असं प्रॉपर थिएटर नाही करू शकलो. बट मला त्याच्यात इंटरेस्ट अजूनही आहे की मला करायचं आहे, ते मला ट्राय करायचं आहे, कारण की खूप काही शिकायला आहे. अशा खूप गोष्टी आहेत जे ॲक्टिंगमध्ये तुम्हाला शिकायला मिळतात. तुम्ही कोणत्या पण कोचकडे जा, कोणत्या पण ट्रेनर ॲक्टरकडे जा, कुठेही जा, तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं नवीन. सो हे मला ट्राय करायचं. ह्यांनी मोस्टली केलं आहे थिएटर, तर हे लोक बेटर. हां, शुभम सांगू शकेल. केलं आहे थिएटर, कारण कॉलेज थिएटरपासूनच सुरुवात झाली आहे. तर त्यामुळे, आणि कॉलेज थिएटर अशी गोष्ट आहे की आपल्याला फक्त ॲक्टिंग नाही, खूप गोष्टी शिकवून जाते. मग ती बॅकस्टेज असेल किंवा डिसिप्लिन असेल, खूप गोष्टी आहेत. नाही, पहिले 2 वर्ष मीही बॅकस्टेजच केलं आहे. हो, तर ह्या गोष्टींमुळे खूप मदत होते. पण जसं म्हणाले, आम्ही आता गेले 6 वर्ष मित्र आहोत खूप चांगले, आणि 6 वर्ष एकत्र कॉन्टेंट करतो आहे. तर रील्सचा एक ना फॉर्मॅट आहे जो प्रत्येकाला वाटत असेल की अच्छा, आणि आता एवढे क्रिएटर्स वाढले आहेत ना,
मला वाटतं आम्ही 2021-20ला जेव्हा लॉकडाऊन उठलेलं आणि रील्स आलेलं तेव्हा पहिले मराठी क्रिएटर्स असं काहीतरी बोलू होतो. तर तेव्हा जी आमची कॉन्टेंटची स्टाईल होती ती खूप वेगळी होती आणि ती हळूहळू आम्ही शिकत आता इथपर्यंत आलो आणि 2026ला हा सिनेमा आम्हाला मिळाला, 2025ला आणि 26ला तो येतो आहे. सो ही एक वेगळी जर्नी आहे आणि ह्यात कुठे ना कुठे करणने थिएटर केलं आहे, सिद्धांतने केलं आहे, नीलने सुद्धा थिएटर केलं आहे आणि ते थिएटर करण्याचा इथेही खूप फायदा झाला आहे कुठे ना कुठे आम्हाला. सो खूप आहे तसं. मला हे जाणून घ्यायला आवडेल की भूतम भयम या नावामागची गोष्ट काय आहे आणि प्रेक्षकांनी हा थिएटरमध्येच जाऊन का पाहायचा, तुम्ही काय सांगाल? प्रत्येकजण एक 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 एक. तर भूतम भयम हे जे जग आहे, ही जी फिल्म आहे ती एक आम्ही 7 मित्र आहोत, आमची लव्ह स्टोरी आहे. ती मैत्रीची लव्ह स्टोरी आहे, वेगळ्या लव्ह स्टोरी असं नाही, म्हणजे मैत्रीची लव्ह स्टोरी. आणि ह्या लव्ह स्टोरीच्या मागे जे लोक आहेत ना, जे पडद्यामागचे लोक आपण ज्यांना बोलू किंवा कॅमेरा मागचे लोक, तेही सगळे मित्रच आहेत. त्यांनी त्यांचं जे काम आहे थिएटरपासून सुरुवात केली, म्हणजे रामचंद्र गावकर असतील जे आमचे डिरेक्टर रायटर आहेत, पुष्कर जोटिंग आहे, परत श्रीनाथ म्हात्रे आहे ज्यांनी म्युझिक केलं आहे, प्रणव गंधे आहे ज्यांनी एडिट केलं आहे, परत अजून खूप अशी मोठी टीम आहे आणि तरुण मुलांची टीम आहे ही, म्हणजे ही 28 ते 32 वयाची मुलं आहेत सगळी. आणि हे कॅमेरा मागेही मित्र आहेत आणि त्यांनी खूप जे एक्सपिरियन्स थिएटरकडून घेतला आणि त्यांच्या सगळ्यांची ही पहिली फिल्म आहे, आमची पहिली फिल्म आहे. आणि पहिलं जे असतं ना, माणूस खूपच स्पेशल करण्याचा प्रयत्न करतो आणि आपला पूर्ण जीव ओततो आणि ह्या सगळ्यांनी त्याच्यात तेवढा जीव ओतला आहे आणि ते तेवढं चांगलं झालंसुद्धा आहे. आणि हा एक वेगळा थिएटरिकल एक्सपिरियन्स आहे. त्यासाठी प्रत्येक माणसाने, प्रत्येक मुलाने हा थिएटरमध्ये जाऊनच बघावा आणि तो एक्सपिरियन्स घ्यावा. खरं सांगतो तुम्हाला ही फिल्म नक्की नक्की आवडेल. हा एक मुद्दा मी सांगितला आहे, आता पुढचे मुद्दे बाकीचे सांगतील. जसा हा बोलला की मित्रांची गोष्ट आहे, मित्रांची लव्ह स्टोरी आहे, तसं ह्यात आई आणि एक मुलाचं नातं पण आहे जे खूप छान आहे. कोकणात राहणारी आई आणि मुलगा इकडे मुंबईत काय करतो आहे आणि त्याच्या आईची काही स्वप्न नाही आहेत, पण त्याच्या मुलाला असं वाटतं की ती आईची स्वप्न आहेत आणि ती पूर्ण करायची आहेत आणि त्याच्यासाठी त्याची जी इथे झटापटी चालू आहे ती मला असं वाटतं खूप लोक रिलेट करू शकतात जे मुंबईत राहतात. आणि कोकणाचं एक छान जग दाखवलं आहे, ते खूप रिलेट करू शकतात. कोकणाचं काही ट्रेडिशन्स आहेत देवीचे, ते खूप छान लोकांना बघायला आवडेल आणि ते जे आई मुलाचं नातं आहे ना, ते खूप टच करेल लोकांना. हे मला आता रिॲक्शन्स येतात लोकांचे, मी बघतो आहे, ऐकतो आहे, तर ते मला खूप छान वाटतं आणि ते सरांनी खूप छान प्रकारे पडद्यावर आणलेलं आहे. कोकणातल्या ट्रेडिशनबद्दल फक्त बोलतो की आपल्या म्हणजे मी सिद्धांत कोकणातला आहोत, नील पण कोकणातला आहे. सो आपल्या कोकणात आहेत ना, आय गेस 12 महिलांवर गोष्टी, भाषा, परत ट्रेडिशन, खूप गोष्टी बदलत असतात. तर ह्यात पण एक खामकाठीचा एक प्रकार आहे. सो त्यामुळे जे काही कोकणातले ट्रेडिशन आहेत, खूप असे सगळे ट्रेडिशन, त्यातलं एक ट्रेडिशन या फिल्ममध्ये आहे आणि लोकांना बघायला खूप आवडेल, ते खूप आवडेल. सो त्यासाठीही एक पॉईंट म्हणून बघावं. हो, ही मूवी लोकांनी बघितली पाहिजे थिएटरमध्ये जाऊन, कारण ह्याचं अजून एक रिझन असं आहे की पहिल्यांदा मला असं वाटतं की एवढे कॉन्टेंट क्रिएटर्स एका मूवीमध्ये आहेत. ठीक आहे, हे आय गेस साऊथमध्ये एकदा झालं आहे, हां, बट त्याला सोडून अजून हे असं कुठे कधी झालं नाही आहे. एवढे क्रिएटर्सला घेऊन, आम्हाला घेऊन बेसिकली ही मूवी बनवली. आम्ही ह्या मूवीमध्ये आहोत असं नाही, ही मूवी आमची आमच्या सगळं आमचं आहे याच्यात. सो लाईक कॉन्टेंट क्रिएटर्ससाठी पण ही खूप मोठी एक इन्स्पिरेशन असू शकते लोकांसाठी, ज्याला चालू करायचं आहे कॉन्टेंट क्रिएशन, त्याचा जो आहे याच्यात खूप वर्षापासून, त्यांच्यासाठी आम्ही एक इन्स्पिरेशन अननोईंगली बनलो आहे की हे लोक 6-7 वर्षापासून एकत्र आहेत. ह्यांची फ्रेंडशिप आम्हाला रील्सवर दिसली आहे, नॉर्मली दिसली आहे, सगळीकडे दिसली आहे, आता ही एवढ्या मोठ्या स्क्रीनवर आम्हाला दिसणार आहे. सो लोकांना ही जाऊन मूवी बघितली पाहिजे. ह्याच्यात तुम्हाला कॉन्टेंट क्रिएटर्स दिसणार नाही, पण ह्याच्यात तुम्हाला ॲक्टर्स दिसणार आहेत. बट इट्स अ बिग थिंग आमच्यासाठी पण की एक
आमचा ग्रुप कॉन्टेंट क्रिएटरचा ग्रुप आता ॲक्टिंग करतो आहे ऑन अ बिग स्क्रीन. सो इट्स अ बिग ऑपॉर्च्युनिटी फॉर अस. पहिली गोष्ट तर ही फिल्म ह्यासाठी बघावी कारण की खूप मेहनत घेतली आहे सगळ्यांनीच. म्हणजे पूर्ण ऑरेंज ज्यूस गँगने आपापल्या साईडने तोडलं आहे ॲक्टिंगमध्ये. मी सगळ्यांचं बोलेन, मी म्युझिक असेल, सगळे यंग आहेत आणि सगळी मुलं आहेत ही. म्हणजे पूर्ण जी टीम आहे सरांची, पूर्ण प्रोडक्शन, पूर्ण सगळे यंग आहेत. त्यामुळे ही सगळ्या यंग मुलांनी एकत्र येऊन ही बनवलेली फिल्म आहे. सो मेहनत तर खूप घेतली आहे प्रत्येकाने आणि आता ती मेहनत पडद्यावरती तुम्हाला दिसणार आहे. ती कशी वाटेल, मला काय आवडेल, तुम्हाला नक्कीच आवडेल. काय आवडेल काय, सगळं पूर्ण फिल्म आवडेल. पण मी हेच बोलेन की खूप मेहनत घेतली आहे, सपोर्ट करावा. येस. शूटिंग दरम्यान लक्षात राहिलेला असा सगळ्यात जास्त मजेशीर वगैरे किस्सा कोणता आहे? काही आठवतोय? भूताशी संबंधित असेल? गंमत माझ्यासोबत गंमत झालेली. तर या फिल्ममध्ये मी जर तुम्ही ट्रेलर टीजर पाहिला असेल तर मी घरात जेव्हा असतो आम्ही 7 जण, तेव्हा मी वर काहीच कपडे घालत नाही, एका लुंगीवर असतो फक्त. आणि जेव्हा बाहेर जातो तेव्हाही माझे 6 मित्र आहेत, त्यांच्याकडून त्यांचे कपडे उधार घेऊन घालतो आणि जातो. घालतो. तर आमचा पहिलाच एक भत्त्याचा सीन आहे. 900 रुपये मिळत आहेत टीजरमध्ये दाखवलं आहे. त्यात एक उडी अशी एकदम ॲक्शन सिक्वेन्स होता पहिल्याच दिवशी. ती उडी मारली मी आणि लुंगी उडाली होती मस्त, पण मी आत बॉक्सर घातली होती. तर सरांनी मला सांगितलं की ती बॉक्सर काढ आणि परत जा. म्हटलं सर जा. मग परत उडी मारल्यावर सरांना बोललो सर हा शॉट नको लावूया प्लीज, म्हणजे मी रिक्वेस्ट करतो की हा तुम्ही शॉट नका फिल्ममध्ये लावू, अजून एक करूया. मग अजून एक मी जरा सटली करून मारली आणि मग बोला हां मस्त हा लाव. तरी मी सरांना रिक्वेस्ट केली होती की सर प्लीज हा शॉट फिल्ममध्ये नको आहे, प्लीज प्लीज. पण थँक्स टू राम सर, त्यांनी तो टीजरमध्येच टाकला. असं आहे. सो हा माझ्याबरोबर घडलेला किस्सा एक आहे. माझ्याबरोबर आता तू विचारलंस तर मला एक लक्षात आलं. कारण मी काल ट्रेलर परत एकदा बघितला आणि ते बघून मला आठवलं की आमचा जो एंट्री शॉट आहे त्या एंट्री शॉटला आम्हाला सगळ्यांना सिगरेट प्यायची होती. आणि मी बिलकुल सिगरेट पित नाही. चेहऱ्याने वाटतो की मी खूप अट्टल दारू आणि सिगरेट पिणार आहे, पण विश्वास होत नाही तरी सांगतो मी लोकांना. तर मला माहीत पण नाही ते कसं काय करायचं होतं. तर मी बोलतो तर मी कुणालाही तिकडे विचारत होतो सेटवर, कारण पहिला दिवस होता. पहिला दिवसच होता आमचा. तर माझं असं होतं भाई पहिला शॉट आणि एंट्री शॉट आहे यार, पाहिजे यार आपल्याला चांगला. तर मला आठवतं की तिकडे मी 2 बॉक्स मागवलेले. गोल्डफ्लेकच होतं मला वाटतं. आणि मी बोललो की भाई, आणि मी ते फकाफक तिथे मारत जो फक्त की तो परफेक्ट धूर निघाला पाहिजे ते. आणि ते असं स्लो मोशनमध्ये बघ, स्लो मोशन शॉट आहे यार. हां. सो तो शॉट लागायचा आणि मी फुल तयारी करायचो, इंटेन्सली तयारी करायचो की तो येणार माझ्यावर, असा एंड होणार. आणि मी स्लो मोशनमध्ये असं बघायचो वगैरे आणि धूर सोडायचो. आणि जसा तो कट व्हायचा हे सगळं व्हायचं. सो ते झालं. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मला आठवतं की माझा घसा पूर्ण गेलेला, बिकॉज ते जे इन करणं असतं ते मला जमत नव्हतं. मी फक्त इथूनच ते असं दूर सोडवतो. ते स्टाईलसाठी करावं लागलं, पण ते स्टाईल शेवटी उलटं पडलं मला सगळं. आमच्या सेटवर ना रिअल वटवाघूळ होते, बॅट्स होते खूप. हे आमचं खूप होते खूप. आणि आमचं सेटच थोडं डेंजर होतं, ठीक आहे. म्हणजे ते बनवलेलं अजून डेंजर, पण ते जेन्युअनली आधीपासूनच डेंजर होतं एकदम. आणि रिअल लोकेशन होतं, त्याला चांगला स्ट्रक्चर मस्त दिलेला. पण तिकडे ते बॅट्स होते हे आम्हालाही नव्हतं माहिती. हे शूट करताना अचानक ॲक्शनवरच उडायला लागायचे हे लोक. म्हणजे पेड ॲक्टर्स ज्याला बोलतात ना ते होते, अनपेड ॲक्टर जे पण त्याला बोलतात ते होते माहिती. लाईक ॲक्शन झाल्यावर ते उडायचे आणि आम्ही काय करू पण नाही शकत रिॲक्ट, कारण की आम्ही घाबरायचो पण ते नॅचरल वाटायचं. हां. आणि आम्ही घाबरायचो आणि ते खरे होते. आणि हे आम्हाला नव्हतं माहिती, हे आम्हाला बिलकुल नव्हतं माहिती. तर आम्ही जेव्हा रेस्ट पण करायचो ॲक्शन ब्रेक्सच्या मध्ये, तेव्हा पण आम्हाला दिसायचं एक बसलाय वरती, ठीक आहे, एक 2 बसलेत वरती. आणि हे प्रॉपर ॲक्शनच्या वेळीच रेडी व्हायचे. आमच्यासारखे ॲक्टरच होते बेसिकली ते. सो ती एक फिअर होती. किडे विडे पण खूप होते, वेगवेगळे किडे आम्हाला दिसले. सो आम्हाला पूर्ण डिरेक्टरनी प्रोड्युसरनी प्रॉपर ती फील दिली आहे की आम्ही हॉरर मूवी शूट करतो एक.
माझा किस्सा म्हणजे मला एक पॉईंटला माझ्या आहे ना खूप 4 बोटामध्ये 4 अंगठ्या, परत ते गळ्यात ते काय बोलतात शुभम, त्याला मी नाव विसरलो, व्हाईट कलरचा तो धागा घालतात त्याला काय बोलतात, जानवं, परत गळ्यातलं, तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर माझं असं झालं की एक पॉईंटला मला सवय लागत गेली की अरे मी चिडचिड करायचो, माझी अंगठी कुठे आहे, माझं गळ्यातलं कुठे आहे. सो ती मजा नंतर मला जेव्हा शूट संपलं ना, त्यानंतर मला असं झालं की यार ही वेगळा म्हणजे एक बोलतात ना की सवय झालेली की हां मी अंगठ्या घालतोय किंवा मी ते सगळं वेअर करतोय. तर ती शूट नंतर झालं यार संपलं शूट, तर ते आवडायला लागलेलं ते करायला. सो तो किस्सा मी व्हॅनिटीतला जो माझा किस्सा आहे असा. थोडा सिरियस प्रश्न आहे की आता आपण बघतोय कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे आणि ते सुद्धा बेरोजगार तरुणांना घेऊनच ती पार्टी सुरू झाली होती. तर नेमकं तुमचं ह्या विषयावरती सध्याचा काय मत आहे? ॲज अ ॲक्टर म्हणून सोडलं ना तर मी माणूस म्हणून बोलतो, कारण मी या देशातला नागरिक आहे. जे काही मांडायचं आहे ना ते इंस्टाग्रामवर आमच्या पद्धतीने आम्ही मांडतो आहे आत्तापर्यंत, जेवढं काही जमतं आहे. कारण खूप कन्फ्युजन सुरू आहे सगळीकडून. पण आत्ता आहे ना आम्ही म्हणजे मी माझं सांगेन, मी स्टुडंट्ससोबत आहे. स्टुडंट्सचे जे मुद्दे आहेत ते मला सगळे पटत आहेत. कारण जे काही होतं आहे ना, मग लाठीचार्ज असेल आणि ज्या काही गोष्टी होत आहेत त्या सगळ्या गोष्टींच्या मी अगेन्स्ट आहे. ते व्हिडिओज बघवत नाही आहेत असे आहेत. आणि शांत चित्ताने जे प्रोटेस्ट, पण ते मुंबईत नाही बघायला मिळालं आहे मला जेवढं मी बघितलं आहे. कारण मुंबईत जे काही होत आहेत, लोक डिटेन करत आहेत पोलीस, पण हे कळतं आहे की सोडलंही जात आहे, त्यामागे खूप लोक आहेत. आणि पण दिल्लीत जे काही होतं आहे त्याच्या अगेन्स्ट आहे मी खूप. आणि लवकरात लवकर मला असं वाटतं बोलून सोडवलेले विषय जे असतात, बोलून सोडवलेले बेस्ट असतात. पॉलिटिकली मला नाही माहीत, मला पडायचंही नाही आहे त्यात. पण एवढंच आहे की स्टुडंट्स बरोबर जे होतं आहे आत्ता ते खूप चुकीचं आहे. माझं असं आहे की नेहमीचंच आहे हे की इंटरनेटवर कोणतीही गोष्ट झाली, हे प्रोटेस्ट असेल किंवा कोणती काही कॉन्ट्रोवर्सी कुणाच्या बाबतीत पण असेल, माझं सिम्पल मत आहे. बिकॉज आधी आहे ना मी पण असंच होतो की अरे पटकन नाव टाकून दिलं, अरे ह्यानी केलंच असेल, ह्यानी केलं. पण आपण काही गोष्टींचा न विचार करता डायरेक्ट ब्लेम करतो किंवा बोलतो की अरे हां ह्यानी चुकीचं केलं किंवा ह्यानी बरोबर केलं. आपल्याला माहीतच नाही आहे. इंटरनेटवर ऑलरेडी एवढे व्हिडिओज येतात या बाबतीत, आता जे गोष्टी चालू आहेत त्या बाबतीत. पण नीट बघावं लागतं की जे आम्ही काय शेअर करणार आहे लोक, कारण लोक आम्हाला फॉलो करतात, जे आम्ही काय शेअर करणार आहे ती राईट इन्फॉर्मेशन असली पाहिजे. मुद्दा जो आहे तिथून दुसरीकडून रिलिजियस काय मुद्दा किंवा दुसरे मुद्दे तिथे घुसायचा नाही आहे. म्हणून मी ते प्रत्येक गोष्ट काय कशाबद्दल नक्की चालू आहे, काय आहे, किती फॅक्ट्स आहेत, किती खोटं आहे. म्हणजे जसं हा बोलला की स्टुडंट्स तिकडे त्यांना लाठीचार्ज केलं जातं आहे, पण ऑफकोर्स पोलिसांना पण तसंच मारलं जातं आहे. सो बाजू दोन्ही आहे, माहीत नाही आपल्याला काय नक्की आहे. लोकांचं डायरेक्ट मत असतं बिकॉज आपण डायरेक्ट इंटरनेटवर बघतो आणि जे बघतो त्याच्यावरच डायरेक्ट ठरवतो की अरे हे असंच आहे. पण ते तसं नाही करू शकत बिकॉज आपल्याला पण त्या बाबतीत तेवढं रिस्पॉन्सिबल राहावं लागेल. जे होतं आहे ते चुकीचं होतं आहे ऑफकोर्स. स्टुडंट्सच्या बाबतीत जे होतं आहे ते बरोबर झालंच पाहिजे. पण डायरेक्ट कोणत्या गोष्टीवर म्हणजे आपण एक व्हिडिओ बघितला आणि हां हे चुकीचं झालं आहे असं नाही आहे. खूप गोष्टी मॅन्युप्युलेट केलेल्या असतात. खूप गोष्टी म्हणजे एक व्हिडिओमध्ये एक कॉन्टेक्स्ट टाकून एक रीलचा कट पण आपण जेव्हा पॉडकास्टचा निघतो त्याच्यावरती काय टाकतो त्याच्याने डायरेक्ट अर्थ बदलतो. हे माझ्यात तर बिग बॉसमध्ये चांगलंच मला जाणवलेलं आहे माझ्या इंटरव्ह्यूजनंतर की मी बोलतो एक आणि एक वरती कॉन्टेक्स्ट टाकून डायरेक्ट अर्थच बदलतो त्या गोष्टींचा. सो त्या बाबतीत म्हणून मी जसा माझा एक्सपिरियन्स या फील्डमध्ये आल्यानंतर झाला आहे ना, मी कधीच डायरेक्ट कोणाला ब्लेम नाही करत की हे चुकीचे आहेत हे चुकीचे आहेत. आपण बघू काय जरा अभ्यास करू, कारण नाही तेवढं मी पॉलिटिकली अवेअर नाही. बट अशी काय गोष्टी होतात त्यावेळी मी बघतो पोस्ट, मी जरा रिसर्च करतो गुगलवर जे काय करता येईल, लोकांशी बोलून मला काय जी काय माहिती भेटते ॲक्च्युअल माहिती जी खरंच गरजेची आहे, आणि त्याच्यानंतर मी त्या गोष्टीला सपोर्ट करतो माझ्या ह्याच्यावर आणि लोकांना सांगतो की असं असं करा. पण ऑफकोर्स आता कसं आहे की लोकांना तेवढा राग आहे त्या गोष्टीचा, आणि जे बघतोय ऑफकोर्स आम्ही पण 2-3 दिवसापासून डिस्टर्ब होतो जे बघतोय आमच्यासमोर ज्या गोष्टी घडत आहेत. आणि इंटरनेटपासून लांब जावं असं वाटतं की अरे काय चालू आहे सगळं जे बघतो इंटरनेटवर. सो म्हणून ते सगळं बघून त्याच्यानंतर एक प्रॉपर स्टँड घ्यावा जो बरोबर असेल. कारण आपलं एक मत ते चुकीचं जाऊ शकतं, बरोबर जाऊ शकतं, पण आपल्याला माहिती पाहिजे की ते एकदम बरोबर आहे. कारण त्याच्यानंतर टाकल्यानंतर लोकांना असं नको बोला अरे सॉरी यार ॲक्च्युली ते, कारण ती इन्फॉर्मेशन गेली, ती इन्फॉर्मेशन तुझ्यापर्यंत पोचली,
तू मॅन्युप्युलेट होऊन तू पण बरोबर हां करण बोलला म्हणजे आता बरोबरच बोलला असेल. सो म्हणून हे सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आम्हाला तो स्टँड घ्यावा लागतो. आणि जसं मी बोललो की जे काय होतं ते चुकीचं होतं आहे, पण आय होप हे सगळं पटकन रिझॉल्व होऊ दे बस. एक स्पेशल प्रश्न तुझ्यासाठी आहे, कारण आता कंटेंट क्रिएटर ॲक्टर झाले आहेत असं आपण म्हणतोच आहोत. तुझ्या बाबांचं पण नाटक येतं आय थिंक बनवा बनवी सोनवणे काका, तर त्याविषयी काय सांगशील, ते कसं आहे? ॲक्च्युली मी माझ्या बाबांवर सुरुवातीपासूनच जेलस आहे. कारण लोक सुरुवातीपासून त्यांच्यावर व्हिडिओ करतो आहे तर मला येऊन बोलतात की अरे तुझ्यापेक्षा तो पप्पांचा खूप मोठा फॅन आहे. हे नेहमीच असतं, ते मला खूप छान वाटतं. आणि आमचं खूप दिवसापासून स्वप्न होतं की नाटक करायचं. ते पण पप्पांनी खाऊन टाकलं, तिथे पण पप्पांनी घुसले ते. सो त्यांचं नाटक सुरू आहे बनवा बनवी, थिएटर्समध्ये आहे. आणि खूप छान जर्नी आहे. बिकॉज आमचं कसं मी सुरुवातीला तुला बोललो आमचं स्वप्न होतं की फिल्ममध्ये यायचं. त्यांचं हे स्वप्न नव्हतं. त्यांचं बिलकुल स्वप्न नव्हतं की मी ॲक्टिंग करेल, रीलवर म्हणजे इंस्टाग्रामवर येईल, लोक मला ओळखतील, सेल्फी काढतील, सांगतील की काका तुमची ही ॲक्टिंग आम्ही रिलेट करू शकतो, आमचे वडीलसारखे वाटता तुम्ही. सो तिथपर्यंत ते ठीक आहे आमचं चालू होतं. पण नाटकात काही एक्सपिरियन्स नाही स्टेजचा, कसं वावरायचं, काय कुठून सुरुवात असते ना बेसिक. ते रिटायर झालेत, तर रिटायरनंतर आपण बोलतो सेकंड इनिंग त्यांची सुरू झाली. बट आता त्यांची थर्ड इनिंग सुरू झाली आहे नाटकामधून. त्यांना एक वेगळंच जग दिसतं आहे, त्यांना वेगळं एक एक्सप्लोअर करायला भेटतं आहे. आणि माझं तेच मत होतं की रिटायरमेंटनंतर घरी बसू नका, काहीतरी करा. आणि त्याच्यात हे नाटक आलं आणि ते आता गाजवत आहेत, वाचत आहे, ते चांगलं मला खूप छान वाटतं, खूपच जास्त छान वाटतं. आणि ते चालूच राहू दे. बनवा बनवी नक्की जाऊन बघा बुक माय शोवर. पण त्याच्या आधी भूतंबाई बघा 24 जुलैला. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तर भूतम भयम हा चित्रपट आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय, तर तो नक्की चित्रपटगृहात जाऊन बघा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.